महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं 25 नोव्हेंबर 2020 रोजी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे लाईफ केअर हॉस्पिटल जे आहे तिथं जो काही निंदनीय प्रकार घडला होता त्या निंदनीय प्रकरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध नोंदवत आहे. हे समाजकंटक कृत्य ज्यांनी केलं त्यांचा मी निषेध नोंदवत आहे. आमच्या अशा कर्मचाऱ्याला भारतीय कायदा कलमानुसार जे कामगारांना संरक्षण मिळायला पाहिजे ते संरक्षणाचा अधिकार या भांडवलदारांच्याकडनं आमच्यावरती जो काही दबावण्याचा प्रयत्न होतोय त्या प्रकरणाचा आम्ही इथं निषेध करत आहे. आणि आमच्या कामगार संघटनेच्या वतीनं श्रमिकांच्या वतीनं आणि महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं प्रशासनानं त्याच्यावरती जी योग्य पद्धतीनं कारवाई केलेली आहे त्याचा आम्ही आभार सुद्धा मानत आहे. त्यांना त्या गुन्हेगारांना अटक झाली होती ती आता सुटलेली आहेत पण पुढची कारवाईला त्यांना मुक्तता मिळणार नाही असं आश्वासन आपले शहापूरचे असणारे PI साहेब निकम साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं निकम साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पुढील निवेदन SP साहेब DSO तहसीलदार यांना या सगळ्या प्रशासकीय लेवलला निवेदन देऊन हा जो प्रकार आहे याचा आम्ही निषेध नोंदवून आमच्या बहिणीला संपदा कांबळे हिला योग्य न्याय मिळावा अशी विनंती या महाराष्ट्र शासनाला परत एकदा करत आहे. इथं आपण सगळ्या संख्येनं जमलो त्याबद्दल तुमचे आभार आहे. आणि आता आपले श्रमिक कुंभार साहेब आहेत हे निवेदनासंदर्भात 2 मिनिटं मनोविश्लेषण करतील त्यानंतर आपण निवेदन देऊया आणि आपण कोरोना परिस्थितीचं भान ठेवून आपण इथं निघूया. या ठिकाणी माननीय पोलीस प्रशासन साहेब निकम साहेब त्यांचे सर्व सहकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं आम्हा सर्व समाज बांधव सगळ्या संघटना प्रायव्हेट नर्सिंग संघटना या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा निकम साहेबांचं अभिनंदन कारण ते इथं निवेदन स्वीकारायला आले. माझ्या दृष्टीनं त्या संपदा कांबळे त्यांना न्याय देण्यासाठी काही जरी झालं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी पहिल्यांदा आलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभार मानतो. साहेब प्रश्न दुसरा असा येतो ही काय पहिलीच घटना त्या संस्थेत घडलेली नाही. याच्यापूर्वीही कमी जास्त प्रमाणात आणखी घटना